नमस्कार, मी पाटलो पाटील. आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण सय्यद सलीम अहमद जे या वडाळी बांबू गार्डनचे ज्यांनी संकल्पना राबवली आणि भारतातील पहिलं बांबू गार्डन उभा करण्यामध्ये ज्यांची संकल्पना ज्यांनी राबवलं, जी प्रत्यक्षात कल्पना आणली, त्या सलीम सरांशी आज आपण बोलणार आहोत. रोपाटिका त्या रोपाटिकाच होती. रोपाटिकेमध्ये या बघा आम्ही काय केलेलं आहे. तर याचा जाणीव आणि सगळं झाल्यानंतर मग काय झालं आहे का हळूहळू त्याच्यात मग रुची वाढत गेली आणि एक प्लॅनिंग झालं आहे. टाटाकडूनच एक प्लॅनिंग झालं आहे का तुम्ही बांबूमध्ये एवढा काम करतात तर तुम्हाला चीनमध्ये एनबारकडून जे हे आहे तिथं बांबूवरती जे कार्यशाळा आहे, वर्कशॉप आहे, तो अटेंड करण्यासाठी न्यायला पाहिजे. आणि मी त्यांना धन्यवाद देतो अभय गंदेला का त्यांनी माझं नाव प्रपोज केला आणि ते अजय ढोलके, अभय गंदे आणि आम्ही तिघंजणं आणि बरेच म्हणजे पूर्ण याच्यातलं भारतातून 12 लोक होतो आम्ही. 12 लोक होतो आणि 2014मध्ये चीनचा दौरा आयोजित केला. मला तो म्हणजे मी त्यांना म्हणजे एक प्रकारे एक प्रेरणा मिळाली त्यांच्याकडून आणि त्यांना खरोखरच माझ्या कामाची पावती मला दिली का नाही, तुम्हाला चीनमध्ये घेऊनच जायला पाहिजे. तुम्ही प्रत्येक जोपर्यंत पाहणार, तुम्ही जर पाहिल्यानंतर बराचसा फायदा आपल्या देशामध्ये होऊ शकते. मी त्यांच्यासोबत गेलो. तुम्हाला तिथं पाठवल्यामुळं त्यांनी असं विचार केला की ती प्रेरणा घेऊन येऊन तुम्ही बिलकुल इकडे त्याचं काम वाढवलं. ही त्यांची एक अपेक्षा होती, त्यांचा दृष्टिकोन चांगला होता. कारण का ते जे होते ना, जे प्रोग्रामिंग ऑफिसर होते अभय गंदे, त्यांनी बरेचशा ठिकाणी आम्हाला पाठवलं आहे. जसं आता आम्ही उत्तराखंडमध्ये गेलो. त्यांचा असा नव्हता का महाराष्ट्रामध्येच काम करता. उत्तराखंडमध्ये गेलो. उत्तराखंडमध्ये गेल्यानंतर त्यांनी पिलखी नावाचा एक गाव होता. त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या म्हणजे ते आता त्यांच्या पूर्वजांना लावलेले होते. तिथं नूतन नावाचा बांबू त्यांनी लावलेला होता. आणि त्याच वर्षी म्हणजे आम्ही जेव्हा गेलो त्याच्या आधी 6 महिने आधी तिथं एक मोठा भूस्खलन झालेला आहे त्या क्षेत्रामध्ये. ते खूप मोठा हे होता उत्तराखंडमध्ये जे झाला होता. तो तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की तिथं बांबू आहे, पण ज्या क्षेत्रामध्ये बांबू आहे त्या ठिकाणी म्हणजे असा काही झालेला नाही आहे. तर त्यांनी मातीला धरून ठेवला. तर तुम्ही एक काम करा, उत्तराखंडला जा आणि तिथं त्या लोकांना समजून सांगा की बांबूला आपल्याला कसा प्रमोट करता येईल आणि त्यांचे जे मनात आहे ते शंका काढा. मग मी तिथं गेलो, अजय ढोलके आणि आम्ही तिथं गेलो. त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये लोकांना जमा केला, त्यांना समजून सांगितलं आहे. तिथं कार्यशाळा घेतली आणि त्यांना सांगितलं की हे जरी तुमच्या पूर्वजांनी चांगला काम केलेलं आहे, आता तुमची पण जबाबदारी आहे की बाकीचा जो डोंगर आहे त्याच्यावरती तुम्ही याला प्रमोट करा आणि लावा. तो त्याची सुरुवात झाली आणि त्याला कोणत्या पद्धतीनं करायचा तिथं सगळं याच्यामध्ये त्याला हार्वेस्टिंग कशी करायची, कसे कापायचे, काढायचे का नाही काढायचे, त्याची जे मनातली शंका होती सगळं काढून टाकली आणि त्याची सुरुवात तिथं झाली आहे. तो मला आनंद आहे का हा फक्त इथंच नाही, महाराष्ट्रामध्ये नाही, महाराष्ट्राच्या बाहेर पण आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी, भोपाळला मी वर्कशॉप केला आहे, गुजरातमध्ये जाऊन वर्कशॉप केलेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी समजा संधी मिळाली त्या ठिकाणी जाऊन आम्ही हे केलेलं आहे. तो हा एक महत्त्वाचा होता का बांबूला प्रमोट करणं. बांबू एक अशी वनस्पती आहे का त्याला ग्रीन गोल्ड, हिरवा सोना म्हणतात. खरं आहे, हिरवा सोनंच आहे, पण आपण त्याची परख उशिरा केली आहे. ज्यावेळेस मी आणि आमची टीम चीनला गेलो सप्टेंबर 2014मध्ये, तिथं जे बांबूचा कार्य होता त्याच्यामध्ये त्यांनी 2 बांबू उद्यानाला आमची व्हिजिट केली होती. एक किंगडाव बांबू गार्डन आणि अंजी बांबू गार्डन. दोन्ही ठिकाणी व्हिजिट केल्यानंतर मग मनात एक वेगळा हे तयार झाला का इथं बांबू गार्डन आहे, करायलाच पाहिजे. तो मी तिथं अभय गंदेला म्हटलेला आहे. म्हटलं मी इथंच आता तुम्हाला सांगतो का इथून परत गेल्यानंतर सगळ्यात पहिला बांबू गार्डन अमरावतीमध्ये बनणार. आणि तो झाला. आणि तो केलेला आहे. म्हणजे ते याची हिस्ट्री कशी आहे, मग तिथं म्हणजे त्यांना हे केलं आहे का बा या पद्धतीनं मी करणार आणि ते सगळं. आणि एक प्लॅनिंग होतं का खरखरच यांच्या देशामध्ये यांनी एवढं सुंदर बनवलेलं आहे आणि पाहिल्यानंतर खूपच हे झालं का काय बांबूची ॲक्टिव्हिटीज आहे आपल्या इथं आपण काहीच नाही केलं आहे. म्हणजे खूप काय नॉर्थ ईस्टमध्ये फिरलो आम्ही पण कुठं काही असं दिसलेला नाही आहे. फक्त फॅक्टऱ्या वगैरे होते त्याला व्हिजिट केली, पण तिथं वेगळंच पाहायला मिळालं आहे. म्हणजे बांबूपासून सॉफ्ट ड्रिंकची फॅक्टरीला व्हिजिट केली का तिथं बांबूचे कोंब जे आहेत ते काढून आणून ट्रकनं अनलोड करत आहे आणि तिथून मॅन्युफॅक्चरिंग होत आहे आणि टीन वगैरे तयार करून ते मार्केटला, इंटरनॅशनल मार्केटला जात आहे. कर्टनच्या फॅक्टरीला व्हिजिट केली आहे. तर हे सगळं काय आपल्या देशामध्ये करण्याची गरज आहे. त्या उद्देशाने हे होऊ शकते. आणि म्हणजे एकतर पर्यावरण होऊ शकते, रोजगार होऊ शकतो, भरपूर आणि सगळ्याच गोष्टी. दुसरा महत्त्वाचा काय, सगळ्यात जास्त बांबू चीनमध्ये आहे आणि दुसरा क्रमांक आपल्या देशाचा येतो. सगळ्यात जास्त बांबू आपल्या इथं आहे. म्हणजे चीनच्या नंतर आपला नंबर येतो. दुसरा काम मग एवढे बांबू असून आपल्या इथची ॲक्टिव्हिटीज काय खूप कमी आहे. पण ही ॲक्टिव्हिटीज वाढवले पाहिजे
आणि याला प्रमोट कसा करता येईल, लोकांमध्ये अवेअरनेस कसा वाढवता येईल, या हिशोबाने सगळं आता केलं आहे. मग आल्यानंतर तिथून याचा एक प्लॅनिंग केला आहे, एक प्रपोजल तयार केला, तिथचे फोटो सगळं आम्ही हे केले, एक अल्बम बनवला, अल्बममध्ये ते सगळं फोटो लावले का या पद्धतीनं आपल्याला इथं करायचं आहे, एक प्लॅनिंग करून. मग इथं जिल्हा अधिकारी, पालकमंत्री आणि आमच्या विभागाचे जे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमोर प्रपोजल मांडला, त्या सगळ्यांना आवडला. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्या सगळ्यांना आवडला का नाही, हा काहीतरी वेगळा संकल्पना आहे आणि खरंच आपल्या इथं व्हायला पाहिजे आणि करायला पाहिजे. आणि प्रशासनाने मंजुरी दिली. म्हणजे त्याच्यावर तो प्रोजेक्टच असा होता का बिलकुल याच्यासाठी, आणि याच्या मागचा उद्देश त्यांना समजून सांगितला का एक पर्यावरणासाठी तो होणारच, दुसरी गोष्ट लोकांमध्ये अवेअरनेस तयार होईल. आज आपण हे जे उभा केलं आहे हे लोकांपर्यंत कसा जाईल, लोकांना कसा माहीत होणार आहे. जे रोपं नर्सरीमध्ये आहेत त्याच्या विक्री आपण करतो, त्याच्यासाठी जे लोक येतात रोपं विकत घेण्यासाठी त्यांनाच माहीत पडते, पण इतर लोकांना हे माहीत होत नाही. कारण जो नर्सरीत येईल रोपं खाण्यासाठी त्यांना माहीत होणार की वेगळे बांबूचे एवढे जाती आहेत. तो ती एक त्यांना सगळं संकल्पना मांडल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांना DPCमध्ये डिस्ट्रिक्ट प्लॅनमधून त्यांनी काही फंड अलॉट केला आहे आणि त्याची सुरुवात झाली. तर त्यावेळेस आमच्या इथं एक जे वरिष्ठ अधिकारी होते, ज्याला मुख्य वन संरक्षक माननीय संजू गौड साहेब ते होते, आणि दुसरे उपवन संरक्षक नीनू सोमराज मॅडम होती. या दोघांनी केला आहे. कलेक्टर साहेब होते, गित्ते साहेब होते आणि पालकमंत्री आपले पोटे साहेब होते. या सगळ्या लोकांचा साथ मिळाला आणि या सगळ्या लोकांनी याच्या करण्यासाठी काय करतं मग आम्ही सुरुवात केली आहे. तो प्लांटेशन तर हे सुरूच होता, म्हणजे बांबू सेटम आणि हे सगळं म्हणजे आधीपासून सुरू होता. हे सगळं एरिया डेव्हलप करणं सुरू होता. दरवर्षी काही ना काही लावायचे, कारण का एवढे स्पीसीज आहे तर याचे मदर प्लांट आणि जम्प प्लाझम इथं तयार व्हायला पाहिजे. मग हे सगळं केल्यानंतर त्यांनी ज्यावेळेस आम्हाला हे दिलेलं आहे का बा तुम्हाला फंडिंग वगैरे देऊन तुम्ही काम सुरू करा, याचा एक प्लॅनिंग केलं आहे. तर प्लॅनिंगमध्ये पण एक होता आहे आमचा, कारण का प्रत्यक्ष मी डोळ्यांना जे पाहिलं होता तो बांबू उद्यान तिथचा चीनमधला, आणि ते एक संकल्पना होती का असं आपल्या इथं उभारू. पण आपण ठीक आहे ना, तसा शक्य नाही आहे, पण त्याच्यातला 10% तो आपल्या इथं त्याची कॉपी करता येणार. तो मी त्याच्यातून बरंच काही हे घेतलेलं आहे. आपल्याला काय करता येईल, काय करता येणार नाही. मग त्याची सुरुवात केली आणि इथंच बांबू होते भरपूर. आता जे लावलेले होते 1994 पासून ज्याची लागवड केली त्यातले बांबू काढले आणि बांबू काढून ते स्ट्रक्चर वगैरे बनवण्याला सुरुवात केली. तर हाच नर्सरीचा परिसर, याच्यामध्येच ते स्ट्रक्चर, कच्चे स्ट्रक्चर तयार केले. तो आमचे मुख्य वन संरक्षक साहेब आले, त्यांनी पाहिल्यानंतर त्या चकित झाले. अरे नाही म्हणे, एकदम वेगळा आहे, एकदम वेगळा आहे, बिलकुल छान आहे. म्हणजे आपला शोध आपण हे म्हणजे खूप सुंदर बनणार. त्यांना खूप हे झालं आणि खरोखरच त्यांनी हे केलं आहे. म्हणजे पाठराखण केली का हे करायचं आहे आपल्याला आणि तुम्ही करून राहिले, चांगलं आहे. त्यांनी मदत केली. हे सगळं त्याची सुरुवात स्ट्रक्चर तयार केले आणि हे सगळं तयार करून हे 2017मध्ये 1 जानेवारी 2017ला लोकांसाठी हा खुला करण्यात आला आहे. म्हणजे त्याची पूर्ण वाढ झाली, पूर्ण हे झाली आहे. आपले प्लांटेशन सगळं प्लॅनिंग नॅस केलं आहे. दुसरीकडे याच्यामध्ये जे आर्किटेक्ट होते, आता कसंही कोणत्याही कामामध्ये आर्किटेक्टची गरज असते. एवढा मोठा तुम्ही हे करत आहे, तर आम्ही आर्किटेक्टच्या याच्यामध्ये थोडासा विरोधात गेलो. का आर्किटेक्ट जे आहे आपल्या, ज्यांनी हे बांबू गार्डन पाहिलं नाही आहे, त्यांनी इतर गार्डन पाहिले आहे, त्याच्या मनात तीच संकल्पना येणार, त्याच पद्धतीनं करणार. हा वेगळा आहे, म्हणजे बांबूच्या आतमध्येच लोकांना एंटरटेनमेंट कसं होईल हा उद्देश ना आमचा. तर मी त्यांना मॅडमना सांगितलं, तर मॅडमने ॲक्सेप्ट केलं आहे आणि जे प्लॅनिंग होता त्यांनी त्या सगळ्या लोकांना हे झालं आहे का नाही तुम्ही जे केलं आहे हे चांगलं आहे, याच पद्धतीने आता करू. ते एक प्लॅनिंग करून हे सगळं हे केलेलं आहे. त्याच्यानंतर काय झालं आहे का लोकांना जसा माहीत झाला, पब्लिक म्हणजे माउथ पब्लिसिटी झाली, अरे बांबू उद्यान एक चांगला आहे. सुरुवातीला तो काही नाही, पण 15 ऑगस्ट 2017चा दिवस असा होता का तो बांबू उद्यानाच्या इतिहासमध्ये खूप मोठा दिवस आहे. की ज्या दिवशी उद्घाटन तो 1 जानेवारीला झाला आहे, पण 8 महिन्यानंतर म्हणजे लोकांना ज्यावेळेस आले इथं ना, तो अशी कंडिशन होती का जो गेट आहे आपला, मुख्य गेट आहे, मुख्य गेटमधून कोणी दिसे नाही, पूर्ण फुल भरलेला होता. म्हणजे एकदम बाहेर एवढी पब्लिक, आणि जो रस्ता आहे आपण जो बघितला तर रस्त्यावरची एवढ्या गाड्या 4 व्हीलर आणि पूर्ण रस्ता जाम. म्हणजे गार्डन बघायचं आहे, गार्डन बघासाठी एवढे लोक आले का आता. आणि तिकीट काउंटर, एक तिकीट देणारा तिकीट काढणं सुधरून नाही राहिला, त्याला कसा हे करायचा. मग आता कार्यक्रम सकाळचा आटपला, मी घरी गेलो आणि कार्य सुरूच होता का बा आता सुट्टीचा दिवस आहे आणि थोडासा का घरी जाऊन कपडे वगैरे चेंज याचा म्हणजे परत याचा असा प्लॅनिंग होता. पण मी ज्यावेळेस परत आलो होतो, मी कंडिशन बघितल्यानंतर मी चकित झालो का आता काय करायचं.
शेवटी आम्हाला हे करायला लागला की लोक म्हणजे थोडंसं ॲग्रेसिव्ह व्हायला लागलं का आम्ही 1 तास झाला आहे फाटकावर उभ्या आहोत, आम्हाला एंट्री नाही भेटून राहिली आतमध्ये आणि मुलं बाळासोबत. तो मग नाईलाजानं जे एक्झिटवाला जो रस्ता होता तिथं पण ते एंट्री गेट सुरू केला, तिथून पण एंट्री सुरू केली आणि तिथं एक नवीन काउंटर सुरू करून तिथं तिकीट सुरू केले. म्हणजे दोन्ही बाजूला तिकीट आणि सगळ्या लोकांना आतमध्ये घेणं सुरू केलं आहे. आणि एक्झिटसाठी मग साईडनं जे जाडी होती ते कट करून त्याच्यातून लोकांना बाहेर काढायला हे केले का लोकांच्या बाहेर. म्हणजे सलीम सर, हे मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं सर की ही जी गोष्ट तुम्ही सांगितली 15 ऑगस्टचा जो दिवस होता तो केवळ बांबू गार्डनच्याच नव्हे सर, की संपूर्ण गार्डनच्या इतिहासात असं असेल की इतके लोक तिकीट काढून आत यायला खूप उत्सुक होते. बिलकुल. आणि 2 गेट करावी लागली, म्हणजे 2 रस्ते आतमध्ये एंट्री करायसाठी. बागा खूप असतात, पण लोकांच्या मध्ये एकदम जागृती झाली. हे सगळ्यात म्हणजे तुमच्या कामाची ती सगळ्यात मोठी पावती आहे की इतक्या लोकांनी ते सगळं स्वीकारलं. काय केव्हा एकदा बघू असं वाटलं आणि एकत्रित आले, म्हणजे एकत्रित आले आणि एवढे लोक आले का हा पूर्ण गजपत जिकडे बघा तिकडे म्हणजे जवळपास आता तिचा कलेक्शन 20 रुपये तिकीट आहे, पण त्या दिवसा 2 लाखाच्या वरचा कलेक्शन आहे. 2,11,000 का 22,000 काहीतरी मी विसरलो, पण 2 लाखाच्या वर कलेक्शन झालं आहे त्या दिवसा, एका दिवसाचा. तर लोकांनी खूप असं म्हणतो की एखादी अम्युजमेंट पार्कला जसं आपण म्हणतो इथं लोक भेट देतात आणि तिथं कलेक्शन होतं, तर बांबूच्या इतिहासामध्ये किंवा बागेच्या इतिहासामध्ये की एका दिवशी इतक्या लोकांनी भेट देण्याचाही प्रसंग म्हणजे आपण म्हणू की ते पुन्हा आता येणारही नाही असा प्रसंग इतिहासात सुवर्ण अक्षराने तो दिवस स्वर्णाक्षराने लिहिण्यासारखा आहे आणि तो स्मरणात ठेवला पाहिजे. आणि त्याला जी त्याच्या मागची प्रेरणा आहे सलीम सरांशी बोलल्यानंतर खूप बरं वाटलं की सर सततच बोलतो, पण आज वेगळं वाटलं की कर्मभूमीमध्ये येऊन काही बोलणं एक वेगळा हे असतो. त्याच्या मनामधल्या ज्या संवेदना असतात त्याच्याबद्दलची आत्मीयता असते ती बघण्यामधलं. आणि म्हणून असं मला वाटलं की आपल्याला इथंच भेटायचं आहे. आणि एक चांगला झाला आहे. धन्यवाद साहेब, धन्यवाद. म्हणजे या ठिकाणी मला आनंद त्यावेळा होतो, एखादा वृक्ष एखादा काय म्हणतात सिटीजन जे आहे तो समजा येतो आणि हातात काळी आहे, टेकत येतो आणि त्याला म्हटलं का कुठं चालले बाबाजी, तुम्ही कुठं चालले, सिनियर सिटीजन आहे ते कुठं चाललेत, ते म्हणते बांबू उद्यान. आता हा बांबू उद्यानचा मागचा एक इतिहास थोडासा मी सांगणार का कसं आहे, शासकीय यंत्रणामध्ये जे काही कार्य होते त्याच्यासाठी कोणाचं नाव त्याला अटॅच होतो. एखाद्या उद्यानाला APJ अब्दुल कलाम यांच्या नावानं किंवा अजून बरेचसे लोक आहे वेगवेगळ्या नावानं ते अटॅच होतो. आता आपण जेवढे आपण हे बघितले आहे त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटी आहे त्यांना पण नाम. पण माझी एक हट होती, मी अधिकाऱ्यांना माझा म्हटलं का मला दुसरा काही नको, माझी एकच इच्छा आहे की या उद्यानाला बांबू उद्यान हे नाव द्यायचं, बांबू गार्डन हे नाव द्यायचा. मग त्यांना पण पेज पडला का बाबा आता कसा काय, त्यांना वरिष्ठाकडे हे सगळं सबमिट केलं आणि त्यांना विचारलं काय करता येणार, काय असं करता येईल काय. तर त्यांनी बांबू गार्डनच्या ऐवजी याला बांबू उद्यान असा हे करा, तो ॲक्सेप्ट केला आहे. बांबू उद्यान गार्डन आता हा प्रश्न. आणि लोकांना माझा याच्या मागची थीम हे होती का लोकांना काहीतरी वेगळा वाटेल का बांबू उद्यान म्हणजे काहीतरी वेगळं आहे. बांबू उद्यान म्हटल्यानंतर काय, उद्यान तर भरपूर आहे, महानगरपालिका उद्यान भरपूर आहे, पण बांबू उद्यान म्हटल्यानंतर काहीतरी वेगळं आहे. तो हा त्यांच्या लक्षात आला आणि त्यांना ॲक्सेप्ट केला. आणि मला खूप आनंद आला आहे का आज बांबू उद्यानाचा एवढा नाव आहे का आज आपण गुगलवरती जर सर्च करत असेल, तुम्ही फक्त सर्चिंगमध्ये इंडियाज फर्स्ट बांबू गार्डन तुम्ही हे करा टाका, आपल्याला अमरावतीचं उद्यान पाहायला मिळणार. तर हे एक आपल्या महाराष्ट्रासाठी एक अचिव्हमेंट आहे, आपल्या देशासाठी एक आपण एक वेगळा स्तर तयार केला आहे. आणि हा पूर्ण उद्यान बनलेला नाही आहे, याच्यात खूप काही कार्य करायचं आहे. आणि भविष्यात मला आशा आहे का भविष्यामध्ये खूप काम होईल, कारण का मी तर एक बी रोवून दिलेलं आहे. पण याच्यामध्ये जे काही काम करायचे आहेत, एक पुढचे प्लॅनिंग होते, ॲडव्हेंचर्स आहे, खूप हे रस्ता हे करून दिला, तयार करून दिला आहे. आणि मला आशा आहे का विभाग याच्यावरती विशेष भर टाकणार आणि याच्यामध्ये हे कार्य सुरू करणार. आणि वेगवेगळ्या म्हणजे स्ट्रक्चर्स आणि आता जगात भरपूर काही आहे बांबूमध्ये केलेलं आहे. आणि हा लोकांसाठी हे सगळं हे करतील, म्हणजे जेणेकरून इथून प्रेरणा मिळाल्यानंतर काश्तकार आपल्या शेतामध्ये आपल्या क्षेत्रामध्ये याच पद्धतीनं कार्य करणार. दुसरा या ठिकाणी जे आहे हा पूर्ण परिसर जवळ 50 हेक्टरचा आहे, 125 एकर आहे. 18 हेक्टरमध्ये बांबूची वेगवेगळ्या जातीच्या बांबूची प्लांटिंग केलेली आहे. असा नाही का इथं सॅम्पल प्लॉट म्हणून असे एक लावून दिले. जम प्लाझम म्हणजे भविष्यात या सगळ्या जातीला ज्यावेळेस बी येईल
तो बी गोळा करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये आपल्याला सप्लाय करता येणार. म्हणजे एक जम प्लाझम आहे, इथूनच त्याचा म्हणजे खूप आपला हे होईल. आणि येणं सुरू झालं आहे काय काय, कारण बांबूला आयुष्यात एकच वेळा बी येतो आणि तो खूप महत्त्वाचा आहे. तर या सगळ्या गोष्टीचा एक मोठा हे आहे. आणि इथं जे आहेत या सगळ्या याच्यासाठी पाण्यासाठी शैक्षणिक संस्था ज्या आहे ते मुलांना घेऊन येतात. दुसरा, या ठिकाणी आल्यानंतर त्या गेटच्या आतमध्ये आता एक वेगळा परिसर दिसतो. याचा इतिहास जर बघितला तर हा सगळं पडी जमीन होती. लोक त्याचा दुरुपयोग करत होते. गेट नव्हता, तिथून सगळा वाहतूक म्हणजे लोकांचा जाणं येणं सुरू राहायचा आणि घाण करायचे. पण आज तो गेट टाकून खूप विरोधी झाला आहे, तो बंद केला आणि परिसर आपला तयार केला आहे. त्याच्यात एक कॅक्टस गार्डन आहे, नुकताच एक लोटस गार्डन पण बनवणं सुरू आहे. म्हणजे या पद्धतीनं आणि इथं आल्यानंतर लोकांना एक दिवस पूर्ण घालवता येतो. म्हणजे सकाळून आले. हां, दुसरी गोष्ट, या ठिकाणी हे जे आहे या ठिकाणी बांबू जे लागलेला आहे हा एक ऑक्सिजनचा खूप मोठा स्रोत आहे. म्हणजे जे म्हणतात ना, रिसर्चर म्हणतात, अभ्यासकर्ते म्हणतात का 30% बांबू जास्त ऑक्सिजन रिलीज करतो. याचं कारण एकच आहे, इतर वृक्षापेक्षा त्याचं कारण एकच आहे का त्याचे कांडे, त्याचे फांद्या, त्याचे पानं हे सगळे हिरवे आहे. आणि इथं आल्यानंतर हे सगळं समजा लोकांना एक वेगळा आनंद मिळतो. आणि इथं असं काही नाही, फुलझाडा नाही आहे, पण लोकांचा एवढा मोठा याच्याचा प्रतिसाद मिळतो का लोकांना आनंद येतो. या ठिकाणी आनंद म्हणजे असं वाटत नाही आता आपण जिथं आहोत असं वाटत नाही अमरावती महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये हा आहे, हा प्रॉपर आहे. पण इथं असं काही नाही, म्हणजे एकदम शांत वातावरण राहतो. इथं पक्षी, प्राणी सगळं इथं पाहायला मिळतात. आणि या सगळ्या गोष्टीचा मला आनंद होतो. आणि का बा आपण जे केलेलं आहे आज लोक तिथं आनंद घेत आहे. आणि भविष्यात मला विभागाकडून अपेक्षा आहे काय, आणि ह्या सगळ्या जातीला जे 74 जाती इथं हे केलेले आहेत याला जी पण वाढ करायला पाहिजे. कारण ही जाती लावून याची वाढ करणं हा नाही, याच्यातून आपल्या इथं शेतकऱ्यासाठी, कास्तकारासाठी उपयोगी बांबू कोणते आहे हे ते दिले पाहिजे. याच्यात का होणार, हे अभ्यास करण्यासाठी एक स्रोत आहे की या ठिकाणी आपण जे लावलं का हा आपल्या इथं येऊ शकते का नाही येऊ शकत. कास्तकार स्वतः येऊन पाहतात का आपण ज्या बांबूचे रोप आपल्याला मिळत आहे तो कसा वाढतो. तो वाढ झालेला बांबू या ठिकाणी पाहायला मिळणार, इथं बघायला मिळणार, तो कुठं मिळणार नाही. तर हा एक महत्त्वाचा आहे. आणि याच्यामध्ये वेगवेगळे लावण्याचा मागचा एक तोच आहे की आपण जे लावून राहिलो आता जे 5-6 जाती लावून त्याच्यापेक्षा अजून जास्त उत्पन्न देणारे बांबू कोणते आहे. तो जोपर्यंत आपण अभ्यास करणार आहे, जोपर्यंत त्याची प्लॅन्टिंग करणार आहे, तोपर्यंत आपल्याला काही मिळणार नाही. तर या सगळ्या गोष्टीचा एक आम्ही हे केला आहे की या ठिकाणी एक प्लॅटफॉर्म तयार करून लोकांसाठी खुला केला आहे. आणि जे लोक रोपासाठी होते ते नेहमीच म्हणायचे का हा पब्लिकसाठी कसा ओपन करता येणार, लोकांना कसा माहीत होईल. मग कितीतरी लोक हे म्हणायचे आम्ही रोपासाठी आलो, आता आम्हाला फॅमिलीला घेऊन येणार, आमच्यासोबत मुलाबाळांना घेऊन येणार, म्हणजे इथं आता. मग हे सगळं लक्षात ठेवून ओढासा मग याचा पुढचा प्लॅनिंग होता का याला लागूनच एक महानगरपालिकेचा गार्डन आहे, तो आता सध्या बंद आहे. तर आम्ही एक प्लॅनिंग केलं का पाण्यातून बोटीनं जायचा, तो तिकडच्या भागामध्ये ते महानगरपालिका गार्डन आहे, इकडच्या क्षेत्रामध्ये वन विभागाचा गार्डन आहे, दोघांची कनेक्टिव्हिटी बोटीनं करायची. तर एक पुढचे प्लॅनिंग होते. आणि ते आता सध्या तो काम झालेला नाही आहे, पण भविष्यात होईल. दुसरा, इथून रोपांचा जे पुरवठा आहे मोठ्या प्रमाणात आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये तो दिलाच आहे. ज्या ज्या लोकांना लागले इथून रोपं दिले आणि अजूनही देणं सुरूच आहे. पण विशेषकर ज्या भागामध्ये समजा बांबू नाही आहे त्यांनी पण आपल्या इथून रोपं नेले. दुसऱ्या राज्यामध्ये पण आपल्या इथून रोपं गेले, त्यांनी पण लागवड केली आहे. तो 63च्या नंतर मग आम्ही शेवटच्या याच्यामध्ये याला 74 केले आहे. आणि त्या 74चा हा पूर्ण भारतातला सगळ्यात मोठा कलेक्शन अमरावतीमध्ये आहे, या बांबू उद्यानमध्ये आहे. 74 जाती एका प्लॅटफॉर्मला, एवढा मोठा कलेक्शन कुठंही नाही आहे. आणि हा एक इथं लाईव्ह आहे, असं नाही का पेपरवर आहे. हे सगळं आपल्या समोर हे दिसतात जेवढे समजा हे लागलेले आहे. आता आपण पूर्ण परिसर फिरलो तो एका दिवसात पूर्ण एक स्पेसिसची पाहणी पण होणार नाही. पण प्रत्येक जातीमध्ये वेगळा आहे आणि प्रत्येक जातीचे गुणधर्म वेगळा आहे, प्रत्येक जातीचा कार्य वेगळा आहे, त्याचा उपयोग वेगळ्या पद्धतीनं करता येणार. तो आपण या ठिकाणी आले आणि सगळं सखोल माहिती घेतली. आणि मलाही आनंद आहे का आपल्या माध्यमातून हा लोकांपर्यंत हा मेसेज जाईल. आणि आपण केलेला काम या कोणताही काम माणूस जर समजा मनापूर्वक जर केला तर याच्यातून यश मिळतो. हा इथून एक शिकवण मिळते आपल्याला. आणि मी माझं आयुष्य बांबूमध्ये घालवला. मला असं वाटतं
का काही माझ्याकडून चुकलेला नाही आहे, मी जे केलं आहे चांगला केला आहे आणि निसर्गासाठी बांबूनं ठेवा हा ठेवा. निसर्गाने केला आहे. आणि एक हेही सांगतो का बांबू आहे, मी एक लहान कर्मचारी होतो, ह्या बांबूनंच मला एवढी प्रसिद्धी दिली, एवढा म्हणजे फिरासाठी दिला आहे का मी प्रत्येक ठिकाणी जाऊन बांबू काय आहे हे समजलो. आणि आज लक्षात आला का बांबू सुरुवातीपासून मरेपर्यंत आपल्याला माणसाला साथ देणारा आहे. आणि या बांबूचा उपयोग आता याच्यावरती आपण जर हे केला तर भरपूर आहे. याचे जे उपयोग आहे, विविध उपयोग आहे. म्हणजे ते चीनमध्ये म्हणतात का बांबूपासून काय बनत नाही, आपण म्हणतो काय काय बनतो, पण त्यांचा म्हणणं आहे काय बनत नाही हे सांगा. म्हणजे सर्व त्यांनी सगळं काय बनवलं आहे. त्यांनी म्हणजे इवन मोबाईलचे कवरसुद्धा त्यांनी बांबूचे बनवले आहे, आपला म्हणजे पेनसुद्धा बनवला आहे, चष्मासुद्धा बनवला आहे, म्हणजे गॉगल वगैरेचे फ्रेमसुद्धा बनवले. म्हणजे एवढ्या बारीकची गोष्टीमध्ये त्यांनी जर बांबूचा उपयोग केला आहे तर बांबू भविष्यात आपली देशाची उन्नती करण्यासाठी किंवा आपल्याला सपोर्ट करण्यासाठी हे एक मोठा स्रोत आहे. आणि याची लागवड मोठ्या प्रमाणात कास्तकारांनी आपल्या शेतामध्ये करायला पाहिजे आणि शासनाने त्यांच्या मालाची किंमत करायला पाहिजे. त्यांनी जर शेतामध्ये जर बांबू तयार केले तो बांबू तोडून आपल्याला कसे विकता येणार आणि तसा युटिलायझेशन कसा करता येईल, कसा वापर करता येणार. कारण का आता आम्ही बघितलं आहे मागे आपला एक या विषयावरती बोलणं झालं आहे का बांबूपासून लाकूड तयार होते आणि हा लाकूड जर तयार केला आहे तर फ्युचरमध्ये लाकडावरचा भर कमी होईल आणि वृक्षतोड कमी होईल, पर्यावरणाला सपोर्ट होणार, जे नैसर्गिक वृक्ष आहे ते कायम राहतील आणि या बांबू त्याची रिक्वायरमेंट पूर्ण करणार. बांबू गवत आहे, महागवत आहे, याला कापून आपल्याला भरपूर याच्यापासून लाकडाच्या उपयोगात आपण घेऊ शकतो. तर हीच अपेक्षा आहे. या सगळ्या गोष्टीची दखल शासनाने जर घेतली तो फ्युचरमध्ये आपल्याला हा बांबू बहुउपयोगी होईल आणि बरंच काही करता येणार. तो आपण इथं आले, सगळं माहिती घेतली, याबाबत आपलं खूप खूप धन्यवाद. मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद सगळ्यांचा. आणि मला खूप आनंद आहे का या माध्यमातून आपल्या सगळ्यापर्यंत हे मेसेज पोहोचणार. धन्यवाद. धन्यवाद.